नमस्कार, मी शीतल. स्वागत आहे तुमचं ट्रू स्टोरीमध्ये. मित्रांनो, जगातील सर्वात मोठी वेदना कोणती हे माहिती आहे? जेव्हा एखादी स्त्री आपल्या सन्मानासाठी आपल्याच माणसांकडे मदतीची याचना करते, पण तिचा स्वतःचा पतीच तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. रक्ताचं नातं श्रेष्ठ की आपल्या पत्नीचं कुंकू, या द्वंद्वात अडकलेल्या एका पतीची ही कहाणी आहे. ज्या भावावर त्याने प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्याच भावाने त्याच्या संसाराची राखरांगोळी करण्याचा कट रचला होता. एका निष्पाप पत्नीचा टाहो आणि सत्यासाठी तिने दिलेला लढा. आजची ही कथा ऐकताना तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. काय झालं जेव्हा एका पतीला आपल्याच डोळ्यांनी आपल्या भावाचं आणि आईचं क्रूर सत्य दिसलं? नात्यांमधल्या विश्वासाची ही थरार आणि भावूक गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. सुरू करूया आजची कथा. ऐकलत का? मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. वेळ मिळेल का थोडा? मी माझ्या लॅपटॉपवर ऑफिसचं काम पूर्ण करण्यात मग्न होतो, पण नीलमचा तो थरथरणारा आवाज ऐकून मी थांबलो. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते आणि ती घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. मी लगेच लॅपटॉप बाजूला सारला, तिचा हात धरला आणि तिला बेडवर बसवून घेतलं. हो, नक्कीच ग नीलम, सांग ना, काय झालं? काय एवढी घाबरली आहेस? मी अगदी मऊ स्वरात विचारलं. तिने तिची नजर खाली झुकवली आणि अगदी हळू आवाजात म्हणाली, आधी मला वचन द्या की तुम्ही माझ्यावर रागवणार नाही. तिचं हे बोलणं ऐकून मी थोडा दचकलोच. मनात एक अनामिक भीती दाटून आली. नक्की असं काय झालं असेल की जिला सांगायला ती आधीच माझ्या रागाची भीती व्यक्त करत होती. आमच्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेलं होतं, पण आजवर आमच्यात कधीच असं भांडण किंवा कडू प्रसंग आला नव्हता. मी तिचा हात घट्ट धरला आणि म्हणालो, अगं तू बिनधास्त बोल, मी रागवणार नाही. उलट मी कायम तुझ्या सोबत असेन. माझं हे बोलणं ऐकल्यावर तिने एक दीर्घ श्वास घेतला, जणू ती स्वतःला सावरत होती. मग तिने बाजूला ठेवलेले काही महागडे गिफ्ट्स माझ्याकडे सरकवले. हे तेच गिफ्ट्स होते जे माझा मोठा भाऊ अमेरिकेहून परतताना नीलमसाठी घेऊन आला होता. त्या वस्तू खूप किमती आणि सुंदर होत्या. माझा भाऊ लग्नाला येऊ शकला नव्हता, म्हणून त्याने मोठ्या कौतुकाने या वस्तू नीलमला दिल्या होत्या. त्यावेळी मलाही खूप आनंद झाला होता की माझा भाऊ माझ्या पत्नीचा किती आदर करतोय. पण आज नीलमने ते गिफ्ट्स परत केल्यावर मी पूर्णपणे गोंधळलो. ती नजर खाली ठेवूनच म्हणाली, हे सगळं परत करा, मला यातलं काहीही नकोय. तिच्या आवाजात एक प्रकारचा कडवटपणा आणि भीती होती. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, अगं पण का? तो किती प्रेमाने आणि हौसेने तुझ्यासाठी हे सगळं घेऊन आलाय ना. लग्नाला नाही आला म्हणून त्याने ही कसर भरून काढली, मग तू त्याचं मन का मोडतेस? माझ्या या प्रश्नावर नीलमने तोंड उघडलं आणि जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती रडत रडत म्हणाली, अहो, ज्याला तुम्ही प्रेम आणि आदर म्हणताय ना, ती त्यांची नजर मुळीच चांगली नाहीये. ते दिवसभर मला अशा नजरेने पाहतात की मला या घरात एक क्षणही सुरक्षित वाटत नाही. मला त्यांची भीती वाटते. कृपया हे गिफ्ट्स त्यांना परत करा. नीलमचे हे बोलणं ऐकून माझ्या स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना. माझा मोठा भाऊ, ज्याला मी देवासारखं मानलं, तो असं काही करेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला वाटलं नीलमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. नीलम, अगं दादा तुला धाकट्या बहिणीसारखं मानतात. तू काहीतरी वेगळाच विचार करतेस. पण माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच खोलीचा दरवाजा धाडकन उघडला. समोर आई उभी होती. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिने नीलमचं शेवटचं वाक्य ऐकलं होतं. आई ओरडत पुढे आली आणि कडाडली, काय म्हणालीस ग कलंकनी? माझ्या सोन्यासारख्या मुलावर इतका घाणेरडा आळ घेतेस? माझा मुलगा हिरा आहे, हिरा. अमेरिकेतून इतके पैसे कमवून आलाय. तुझ्यासाठी इतकी महाग मोलाची गाठोडी घेऊन आला आणि तू त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतेस. नीलम हात जोडून रडत होती. नाही आई, मी खरं सांगते, माझा विश्वास करा. पण आईने काहीच ऐकून घेतलं नाही. उलट आई माझ्याकडे बघून म्हणाली, अविनाश, काय बघतोयस? ही बाई आपल्या घरात फूट पाडते. हिची हिंमत कशी झाली माझ्या मुलावर आरोप लावायची? उलट हीच त्याच्यावर डोळे मारत असेल आणि आता स्वतःचं पाप झाकायला त्यालाच बदनाम करते. आईच्या चिथावणीमुळे
आणि भावावरील असलेल्या अंधश्रद्धेमुळे माझा संयम सुटला. मला वाटलं नीलमच खोटं बोलून घराची शांतता भंग करते. रागाच्या भरात मी नीलमला खूप मारलं. ती रडत होती, ओरडत होती, पण मी काहीच ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी मी जड अंतकरणाने ऑफिसला गेलो. डोकं सुन्न झालं होतं. दुपारी अचानक शेजारच्या काकूंचा फोन आला. काकूंचा आवाज खूप घाबरलेला होता. त्या म्हणाल्या, अविनाश, अरे लवकर घरी ये. तुझ्या घरातून नीलमच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा खूप मोठा आवाज येतोय. काहीतरी विपरीत घडतंय असं वाटतंय. लवकर ये. काकूंचा फोन कापला आणि मी काळजाचा ठोका चुकून घराकडे धावलो. मी धावतच घरापाशी पोचलो. दरवाजा अर्धवट उघडा होता. मी आत शिरलो आणि हॉलमध्ये जे दृश्य पाहिलं ते पाहून मी जागच्या जागी थिजलो. समोर माझी आई आणि माझा भाऊ नीलमला धक्के मारून घराबाहेर काढत होते आणि तिच्यावर ओरडत होते. माझं बोलणं ऐकून नीलमने डोकं वर काढलं. तिच्या डोळ्यात संताप स्पष्ट दिसत होता. ती तडफदार आवाजात म्हणाली, तुमच्या भावाला असं वाटत असेल की त्यांनी आणलेल्या महागड्या भेटींना बघून मी भुलून जाईन, तर हा त्यांचा मोठा गैरसमज आहे. त्यांचे हे गिफ्ट्स मी त्यांच्या तोंडावर फेकून मारीन. तिचे हे शब्द माझ्या काळजाला बाणासारखे टोचले. मला प्रचंड राग आला आणि मी चढ्या आवाजात म्हणालो, नीलम, तू आता मर्यादा ओलांडतेस. ते माझे मोठे भाऊ आहेत. काहीतरी मान मर्यादा ठेव. पण ती आता थांबणाऱ्यांपैकी नव्हती. तिनेही आपला आवाज चढवला आणि म्हणाली, जेव्हा त्यांनी आपल्या धाकट्या भावाच्या पत्नीच्या मर्यादेचा विचार केला नाही, तेव्हा मी तरी का करू? ते दिवसभर माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघत असतात. मला त्यांची ती नजर अजिबात आवडत नाही. त्यांच्या डोळ्यात मला वासना दिसते. त्यांना वाटतं की ते पैशाच्या जोरावर मला विकत घेऊ शकतील. पण त्यांचा हा समज चुकीचा आहे. मी तसल्या प्रकारची मुलगी नाही. तिचे हे बोलणं ऐकून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. जणू काही अंगात आग लागली. माझा स्वतःच्या भावावर इतका विश्वास होता की मी त्याच्याबद्दल असा विचारही करू शकत नव्हतो. ते कायम माझे रक्षक राहिले होते, ज्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला. पण आज माझी पत्नी त्यांच्याच चारित्र्यावर बोट उचलत होती. हे सहन करणं माझ्या पलीकडचं होतं. तितक्यात दरवाजा जोरात उघडला आणि आई खोलीत आली. आईच्या चेहऱ्यावरचा राग ओसंडून वाहत होता. तिने नीलमचं बोलणं अर्धवट ऐकलं होतं. ती कडाडली, कुलता कुठली, तू माझ्या मुलावर आळ घेतेस. खरं तर तूच त्याच्यावर डोळा मारत असशील. त्याचं धनदौलत बघून तुझीच नियत खराब झाली आहे. आता तुला वाटतंय की तोही माझ्या मागे वेडा व्हावा, जसा हा माझा मुलगा तुझ्या मागे वेडा झाला आहे. आईचे हे शब्द विषासारखे हवेत पसरले. नीलमच्या चेहऱ्यावर दुःख आणि राग एकाच वेळी दाटून आला. तिने आईकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरले होते. आई पुढे म्हणाली, मी माझ्या मुलासाठी तुझ्यापेक्षा सुंदर सून घेऊन येईल. अशी सून जिच्या समोर तुला तुझी लायकी समजेल. हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. ही गोष्ट इथपर्यंत जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी नीलमकडे पाहिलं. मला तिचा रागही येत होता आणि कुठेतरी वाईटही वाटत होतं. मला वाटलं तिने माझ्या घराची इज्जत धुळीला मिळवली आहे. माझ्या रागाचा पारा इतका चढला की माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं. मी पुढे झालो आणि नीलमला पकडून मारायला सुरुवात केली. रागाच्या भरात माझे हात तिच्यावर चालत होते. मी तिला मारत होतो आणि तोंडातून घाणेरड्या शिव्या देत होतो. माझे शब्द आणि माझे हात दोघंही तिला जखमा देत होते. मी ओरडून म्हणत होतो, तुला लाज वाटत नाही? माझ्या भावावर खोटा आळ घेतेस. तू स्वतः चारित्र्यहीन आहेस. तुला त्याच्या पैशाची हाव सुटली आहे आणि त्याला फसवण्याचा प्रयत्न करतेस. जेव्हा तो तुझ्या जाळ्यात अडकला नाही, तेव्हा आता तू आमच्यात भांडणं लावतेस. नीलम ओरडत होती. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. ती स्वतःला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न करत होती. पण मी त्या क्षणी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. माझ्या डोळ्यावर रागाची धुंदी चढली होती. आई एका बाजूला उभी राहून हे सगळं शांतपणे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. जणू तिला माझ्या वागण्याचा अभिमान वाटत होता. त्या खोलीत नीलमच्या किंकाळ्या घुमत होत्या आणि माझा प्रत्येक शब्द तिच्या काळजावर नवीन जखम करत होता. शेवटी मी तिला एक जोराचा धक्का दिला आणि ओरडलो, निघून जा इथून. मला तुझं तोंडही दाखवू नकोस. माझ्या आवाजात तिरस्कार आणि राग ठासून भरलेला होता. नीलम अडखळत मागे सरकली. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं. तिच्या त्या नजरेत हजारो प्रश्न होते. अथांग दुःख होतं आणि तुटलेला विश्वास होता. पण ती काहीच बोलली नाही. शांतपणे वळली आणि खोलीबाहेर निघून गेली.
तिच्या जाण्यानंतर खोलीत एक जड शांतता पसरली. माझे श्वास जोरात चालले होते आणि माझं हृदय धडधडत होतं. मी माझ्या हातांकडे पाहिलं, जे अजूनही थरथरत होते. राग हळूहळू शांत होत होता, पण त्याची जागा आता एका जड पश्चातापाने घ्यायला सुरुवात केली होती. तरीही मी स्वतःला हेच पटवून देत होतो की मी जे केलं ते बरोबरच होतं. मी माझ्या भावाच्या सन्मानाचं रक्षण केलं होतं आणि घराची मर्यादा वाचवली होती. पण मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात एक हलकीशी टोचणी होती, जी मला अस्वस्थ करत होती. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये बसलो होतो, पण माझं मन कशातच लागत नव्हतं. समोर लॅपटॉप उघडा होता, पण नजर वारंवार शून्यात हरवत होती. काल रात्रीचा तो प्रसंग डोळ्यासमोरून जात नव्हता. नीलमचे ते अश्रू, तिच्या किंकाळ्या, तिचं ते थरथरणारं शरीर आणि माझे ते हात जे तिच्यावर उठले होते. मी स्वतःला वारंवार सांगत होतो की मी जे केलं ते योग्यच होतं, पण माझं मन काही केल्या ते मानायला तयार नव्हतं. छातीवर एक अनामिक ओझं होतं, जे कमी व्हायचं नाव घेत नव्हतं. त्याच अस्वस्थतेत माझा फोन वाजला. मी जड अंतकरणाने फोन उचलला, तर पलीकडून शेजारच्या काकू बोलत होत्या. त्यांचा आवाज खूपच घाबरलेला होता. त्या घाईघाईत बोलत होत्या. अविनाश, अरे नक्की काय झालंय ठाऊक नाही. मी तुझ्या घरी जाऊन बघण्याचा प्रयत्न केला, पण काहीच समजलं नाही. तुझ्या घरातून सतत कोणीतरी रडल्याचा आवाज येतोय आणि सोबतच कोणीतरी जोरात ओरडतही आहे. असं वाटतंय की तुझी आई ओरडते आणि तुझी पत्नी रडते. मला खूप काळजी वाटते. तू आत्ताच्या आत्ता घरी येऊन बघ. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या हातातून फोन सुटायचाच बाकी राहिला. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. क्षणभर मला सुचेनासं झालं की काय करावं. मग काहीही विचार न करता मी खुर्चीवरून उठलो आणि घराच्या दिशेने धाव घेतली. माझं डोकं सुन्न झालं होतं आणि मनात एक विचित्र भीती बसली होती. पूर्ण रस्त्यात माझ्या मनात एकच विचार घोळत होता की घरात नक्की काय चाललं असेल. मी वेगाने घरी पोचलो आणि दरवाजाला जोराचा धक्का देऊन आत शिरलो. तिथलं दृश्य पाहून मी अक्षरशः सुन्न झालो. जणू माझे पाय जमिनीलाच खिळे गेले. समोर आई नीलमला बेदम मारत होती. आईचे हात सारखे तिच्यावर उठत होते. नीलम जमिनीवर पडली होती आणि स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. तिचे केस विखुरलेले होते आणि चेहरा रडून सुजला होता. तिच्या हुंदक्यांनी पूर्ण घर भरून गेलं होतं आणि दुसरीकडे माझा भाऊ उभा होता. तो अगदी शांतपणे हे सगळं बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. जणू या सगळ्याचा त्याला काहीच फरक पडत नव्हता. उलट त्याच्या डोळ्यात तीच एक वेगळी चमक होती. तीच क्रूरता आणि तीच वासना होती, जिचा उल्लेख नीलमने काल केला होता. ते बघून माझं डोकं जणू फाटलं. कालचं नीलमचं प्रत्येक वाक्य आता माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट होऊ लागलं. मी तातडीने पुढे झालो आणि आईच्या तावडीतून नीलमला सोडवलं. मी तिला माझ्याकडे ओढलं आणि रागाने विचारलं, आई, हे काय चाललंय? तू तिला अशी का मारतेस? माझ्या आवाजात संताप आणि आश्चर्य दोन्ही होतं. आई तडकाफडकी म्हणाली, अविनाश, हिने तुझ्या भावावर पुन्हा आळ घेतलाय. मी हिला आता एक क्षणही या घरात सहन करणार नाही. मी आश्चर्याने म्हणालो, आई, ती गोष्ट तर कालच संपली होती ना? त्यावर आई अतिशय कठोरपणे म्हणाली, तुझ्यासाठी ती संपली असेल, पण माझ्यासाठी नाही. मला हिचं अस्तित्वच या घरात मान्य नाहीये. हिचं तोंड पाहिलं की माझ्या अंगाचा थरकाप होतो. माझं रक्त सळसळतं. मी हिला या घरात आता एक क्षणही राहू देणार नाही. तितक्यात माझा मोठा भाऊ सागर माझ्या जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर एक बनावटी गंभीरता होती. तो अगदी नम्रपणे आणि खोट्या माणुसकीनं म्हणाला, हे बघा विनाश, हा आपल्या घराच्या इब्रतीचा प्रश्न आहे. तुझी पत्नी माझ्यावर इतके घाणेरडे आरोप लावते, पण मला तुझं घर मोडायचं नाहीये. जर माझ्यामुळे या घरात वाद होत असतील तर मीच इथून निघून जातो. मी पुन्हा कधीच इथे येणार नाही. फक्त तू तुझ्या पत्नीसोबतचे संबंध खराब करू नकोस. त्यांचं बोलणं ऐकताना मी त्याच्याकडे खूप बारकाईने पाहत होतो. त्याच्या शब्दात जरी ओलावा असला तरी त्याच्या डोळ्यात अजूनही तोच कपट आणि धूर्तपणा स्पष्ट दिसत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीबद्दल आता मला शंका येऊ लागली होती. मी काहीच न बोलता शांत राहिलो आणि नीलमला आधार देऊन तिला आपल्या खोलीत घेऊन आलो. खोलीत आल्यावर मी तिला पलंगावर बसवलं. ती भीतीने अक्षरशः थरथरत होती. तिचे श्वास वेगाने चालले होते.
तिने मला घट्ट मिठी मारली आणि रडत रडत वारंवार म्हणू लागली, अहो मला सोडून देऊ नका. ती मुलगी वाईट नाहीये. मी जे काही सांगते ते खरं आहे. तिच्या आवाजात इतकी भीती आणि अर्थता होती की माझं काळीज चिरलं गेलं. पहिल्यांदाच मला तिच्या शब्दातलं सत्य मनापासून जाणवलं. मी तिला शांत केलं, तिचं सांत्वन केलं आणि तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला. पण माझ्या स्वतःच्या मनात आता विचारांचं वादळ उठलं होतं. काही वेळाने मी तिला आराम करायला सांगितलं आणि स्वतः खोलीबाहेर आलो. मला वाटलं तिची तब्येत खूप बिघडली आहे, तर तिच्यासाठी बाहेरून फळांचा ज्यूस घेऊन यावा. मी घाईघाईनं घराबाहेर पडलो. कदाचित आईला आणि भावाला वाटलं असेल की मी रागाच्या भरात कुठेतरी लांब निघून गेलो आहे. घरात आता एक स्मशान शांतता पसरली होती. थोड्या वेळाने मी ज्यूस घेऊन परतलो. घरात पाऊल टाकताच मला आईच्या खोलीतून काही बोलण्याचे आवाज ऐकू आले. खोलीचा दरवाजा बंद होता, पण आतलं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. मी तिथेच थबकलो. माझे पाय जणू जमिनीला खिळले आणि काळजाची धडधड वाढली. आत आईचा आवाज येत होता, अरे सागर, तुला जे करायचं होतं ते तर झालं. आता या मुलीला इथे ठेवून काहीच फायदा नाहीये. ती आपल्यासाठी पुढे जाऊन अडचण ठरेल. त्यानंतर माझ्या भावाचा आवाज आला, जो मगाशी होता तसा नम्र होता. तो हसत हसत क्रूरपणे म्हणाला, आई तू काळजी करू नको ग. ती स्वतःहूनच घर सोडून निघून जाईन. मी तिला असा त्रास देत राहीन, तिला इतकं छळेन की ती जास्त दिवस इथे टिकणारच नाही. आई थोड्या रागात म्हणाली, पण तिने जे आरोप लावले त्याचं काय? उद्या जर लोकांनी हे ऐकलं तर आपली इज्जत धुळीला मिळेल. त्यावर तो निर्लज्जपणे बोलला, कोणाचा विश्वास बसणार आहे तिच्यावर? सगळे हेच म्हणतील की ही मुलगीच वाईट आहे. तू काल पाहिलं नाहीस का? स्वतः अविनाशचा सुद्धा तिच्यावर विश्वास बसला नाही. उलट त्यानेच तिला बदडून काढलं. आता तो कधीच तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही. हे शब्द कानावर पडताच माझे श्वास रोखले गेले. माझ्या हातातला ज्यूसचा डब्बा जमिनीवर पडला. माझ्या पायाखालची जमीन खरोखर सरकली होती. मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या कानात वितळलेलं शिशं ओतलं आहे. ज्या भावावर मी देवासारखा विश्वास ठेवला, त्याने आणि माझ्या स्वतःच्या आईने मिळून माझ्या संसाराचा असा खेळ मांडला होता. आता सगळं काही आरशासारखं स्वच्छ झालं होतं. नीलम जे काही सांगत होती ते 100% खरं होतं. आणि मी तिच्यासोबत काय केलं होतं? माझ्या डोळ्यांसमोर कालचा तो भयानक प्रसंग फिरू लागला. मी तिला किती निर्दयपणे मारलं होतं. तिचे ते अश्रू, तिचा तो केविलवाना टाहो आणि माझा तो अंधळा राग. मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. मी भिंतीचा आधार घेऊन उभा राहिलो. माझ्या पायातली ताकदच जणू निघून गेली होती. आतून अजूनही त्या दोघांचे आवाज येत होते, पण आता मला काहीच ऐकू येत नव्हतं. माझे कान सुन्न झाले होते आणि काळजात फक्त एकच उणीव डसत होती की मी माझ्याच पत्नीवर खूप मोठा अन्याय केला आहे. मी ताडकन दरवाजा उघडला आणि आत शिरलो. मला समोर बघताच आई आणि तो माझा भाऊ दोघंही क्षणभर थक्क झाले. माझ्या चेहऱ्यावरचा संताप आणि डोळ्यातलं सत्य त्यांना बरंच काही सांगून जात होतं. वेळ न घालवता मी थेट भावाचा गळा पकडला आणि त्याला गदगदा हलवत विचारलं, हरामखोरा, तुझी माझ्या पत्नीवर वाईट नजर होती. तू माझा संसार उद्ध्वस्त करायला निघाला होतास. तुला लाज नाही वाटली स्वतःच्या बहिणीवर नजर ठेवताना? सुरुवातीला तो थोडा घाबरला, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि निर्लज्जपणाचं हसू आलं. त्याने माझा हात झटकला आणि अतिशय ढीलपणे म्हणाला, बरं झालं. आता जेव्हा तू सगळं ऐकलं आहेस तर खरं काय तेही ऐकून घे. त्याच्या आवाजात आता बिलकुल शरम नव्हती. तो पुढे म्हणाला, हो, मला नीलम आवडायची. तुमचं लग्न होण्यापूर्वीच मी तिला पाहिलं होतं. ती माझी पसंती होती. मी आईलाही हे बोललो होतो, पण परिस्थिती अशी बनली की तुझं लग्न तिच्याशी झालं. हे ऐकून माझं डोकं चक्रावून गेलं. मी आश्चर्याने आणि संतापाने विचारलं, जर ती तुझी पसंती होती तर तू तेव्हा का नाही सांगितलंस? त्याने खांदे उडवत उत्तर दिलं, प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी सांगितली जात नाही. आणि जेव्हा ती तुझी पत्नी बनून या घरात आली तेव्हा माझ्या मनातली इच्छा संपली नाही तर ती अजूनच वाढली. मी तिला विसरू शकलो नाही. माझ्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. मी संतापाने ओरडलो, आणि म्हणूनच तू हे सगळं केलंस? तिला त्रास दिलास, तिच्यावर वाईट नजर ठेवलीस आणि नंतर तिलाच बदनाम करण्याचा प्रयत्न केलास? तो हसत हसत म्हणाला, मी तिला मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती. तिने मला धुडकावून लावलं. जेव्हा मी ठरवलं की
जर ती माझी होऊ शकत नाही तर ती या घरात सुखाने सुद्धा राहू शकणार नाही. हे सगळं ऐकून आई तिथे पुतळ्यासारखी उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग पार उडाला होता. कदाचित आता तिला सत्य काय आहे याची जाणीव झाली होती. माझ्या भावाकडे पाहून थुंकलो आणि म्हणालो, तू फक्त तिला नाही तर मलाही फसवलं आहेस. तू माझा विश्वास तोडला आहेस. तू माझा भाऊ म्हणून घेण्याच्या लायकीचा सुद्धा उरला नाहीयेस. तो गप्प बसला, पण त्याच्या डोळ्यात पश्चाताप अजिबात नव्हता. होता तो फक्त हरल्याचा राग. आता तिथे एक क्षणही थांबणं मला योग्य वाटत नाही. मी थेट माझ्या खोलीत गेलो, जिथे नीलम सुन्न होऊन बसली होती. मला बघताच ती उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती स्पष्ट दिसत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि खूप मऊ स्वरात म्हणालो, नीलम, मला आता सगळं समजलंय. तू जे काही बोलत होतीस तेच खरं होतं. हे ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी पुढे म्हणालो, त्याने स्वतः कबूल केलंय की तो तुला आधीपासून पसंत करत होता आणि त्याच ओढीतून त्याने हे नीच कृत्य केलं. नीलम, मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि तुला खूप त्रास दिला. ती रडत रडत माझ्या छातीला बिलगली आणि हुंदके देत म्हणाली, मला फक्त तुमची साथ हवी होती. मी वाईट मुलगी नाहीये हो. मी तिला घट्ट जवळ धरलं आणि म्हणालो, आता काहीही चुकीचं घडणार नाही. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. त्या क्षणी मी एक मोठा निर्णय घेतला. मी तातडीनं आमचं गरजेचं सामान गोळा केलं आणि नीलमचा हात धरून त्या घराबाहेर पडलो. आई आम्हाला जाताना बघत होती, पण तिने आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित तिलाही आता उमजलं होतं की सगळं काही बदललं आहे आणि आता काहीही सावरता येणार नाही. काही दिवसातच आम्ही एका वेगळ्या घरात राहायला गेलो. घर छोटं होतं, पण तिथे कमालीची शांतता आणि सुख होतं. मी एक गोष्ट स्पष्ट केली होती की आईला जेव्हा वाटेल तेव्हा ती आम्हाला भेटायला येऊ शकते. तिच्यासाठी आमचे दरवाजे नेहमी उघडे असतील. पण माझ्या भावासाठी या घरात अजिबातच जागा नाही. त्यांचं या घराचं उंबरठा ओलांडणं मी कायमचं निषिद्ध केलं होतं. हळूहळू काळ पुढे सरकत होता आणि नीलमच्या मनावरच्या जखमा भरू लागल्या होत्या. तिचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी मी जीवाचं रान करत होतो. आता मी प्रत्येक वळणावर तिला साथ द्यायचो. तिला ही जाणीव करून द्यायचो की ती सुरक्षित आहे आणि तिचा सन्मान माझ्यासाठी जगातील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा मोठा आहे. आयुष्याने आम्हाला एक खूप कठीण धडा शिकवला होता, पण त्याच धड्याने मला सत्याची आणि नात्यांची खरी ओळख करून दिली. मी आता मनाशी पक्का निश्चय केला होता की परिस्थिती कशीही असो, मी माझ्या पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, कारण तीच माझं खरं आयुष्य होती. मित्रांनो, आजची ही कथा आपल्याला एक खूप मोलाचा संदेश देऊन जाते. एका स्त्रीसाठी तिचं सर्वात मोठं सामर्थ्य ही तिचा पती असतो. जेव्हा अख्खं जग तिच्या चारित्र्यावर बोट उचलतं, तेव्हा पतीने तिच्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेली साथ तिच्यासाठी लाख मोलाची असते. रक्ताच्या नात्याचा मान राखणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच आपल्या पत्नीचा सन्मान आणि तिची सुरक्षितता जपणं हे पतीचं पहिलं कर्तव्य असतं. कारण पतीची एक भक्कम साथ कोणत्याही वादळाशी लढण्याचं बळ एका पत्नीला देत असते. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा परिस्थितीत नीलमने घर सोडून जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता का? आणि अविनाशने आपली आई आणि भावाचा त्याग करून पत्नीची साथ दिली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही ट्रू स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक कमेंट आम्हाला अशाच प्रेरणादायी कथा घेऊन येण्यासाठी बळ देते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि डोळे उघडणाऱ्या कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.